हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चवळीची भाजी। चवळी म्हणजे गावाकडेला म्हणतात तांदूळग्याची भाजी असं म्हटलं जातं। आणि हे बघा, मी आता इथं चवळीची भाजी एक गड्डी घेतली। ती आता मी चांगलं निवडून त्याला थोडंसं मी गरम पाण्यातून काढलं म्हणलं तरी चाललं, जास्त उकडलं पण नाही आहे, थोडंसं गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे। इकडं बघा, मी तेल गरम केलेलं आहे आणि तेल गरम करून घेऊन इथं कांदा पण चिरून घेतलेला आहे, त्याच्यासाठी मिरची वाटून घेतली आहे, मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकले, त्याच्यात मीठ टाकून वाटून घेतले खलबत्यात। आता तेलामध्ये थोडीशी मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे आणि मी त्याच्यातलं थोडंसं मिरची खाण्यासाठी घेणार आहे, ठेचासारखं मला आवडतं फोडणीतलं, म्हणून मी थोडंसं त्याच्यात कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकल्यानंतर मी त्याच्यात मिरची टाकून घेणार आहे, मिरची लसूण त्याच्यात मिक्स वाटलेलं आहे। आता हे 2 मिनिट चांगलं असं तेलात मी गरम होऊ देणार आहे आणि नंतर मी कांदा टाकणार आहे। थोडंसं लाल झाल्यानंतर मी थोडंसं मिरची मी खाण्यासाठी काढून घेतलेले आहे, असं मला आवडतं त्याच्यासाठी। आणि आता मी कांदा टाकते आणि कांदा थोडंसं लालसर झाल्यानंतर मी त्याच्यात ती भाजी आहे ना ती थोडंसं पिळून घेऊन, म्हणजे त्याच्यात थोडंसं पाणी काढून घेऊन मी त्याच्यात टाकून घेणार आहे। हे बघा, कांदा थोडंसं लालसर झाल्यानंतर मी त्याच्यात भाजी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं तेल कमी वाटत होतं म्हणून थोडंसं तेल पण टाकून घेतलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं, तर भाजी टाकू शकता।